तुझं ठरलंय का तुला ह्याच्याबरोबर लगीन करायचंय ते? हो, मला याच्या बरोबरच लग्न करायचंय. अगं असं कसं लग्न करायचं? ए बाबा इकडे ये, इकडे ये बाबा. अरे काय कमाई काय तुझी? 2000 रुपये दिवसाला. तिचा पॉकेट मनी आहे तेवढा. मग तिलाच फिरवतो रिक्षातून. रोजचं भाडे आपले. ह्या मुलाला आधीपासून ओळखत होतेस? हो, आणि मला तो आवडतो. हे बघ, इकडे ये ना. हे बघ, तुझं लगीन तिच्या बरोबर होऊ शकत नाही. मग हे तिथं बरोबर बोलता आलं असतं ना. गप्प बस. आम्ही तिच्या लग्नाचा स्टँड घेतलाय, रिक्षा स्टँड नाही. कळलं का? काय आणखी जरा ते. अरे लाखो करोडाची वारसदार आहे ती, राजकन्या आहे आमची. ही राजकन्या हा. रिक्षात पॉपकॉर्न खात होती. 2 पॉपकॉर्न खाली पडले शीटात. अख्खी शीट उकडायला लावली हिनं. ही कसली राजकन्या? अगं याच्याशी लग्न करायचं कसं बोलतो तो? शी कसा बोलतो तो? कर? पडले सीटा उचलल्या. बाई मला सांगा, तुमच्यापैकी कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलं ह्याला प्रपोज. हा, आणि मी हो म्हणलं. हे काय 2 वरून सांगतोय प्रपोज केलं नाही हो म्हणलो. प्रपोज केलं लगेच तू हो म्हणला. अरे लगेच कसं काय हो म्हणू शकतो एखादा अरे मग माणूस? कुठला रिक्षावाला पटकन हो म्हणतो? मी तर हो म्हणलं. हे मी काय म्हणतो, तुम्ही मला घर जावई करा. हा, मी ना तुम्हा 6 जणींना ना माझ्या डुक्कर रिक्षातून फिरवतो. कसली ऑफर कसली देतोय? अजिबात नाही, अजिबात याच्या बरोबर लग्न होणार नाही तुझं. दुसरा बघू आपण तुझ्यासाठी कोणतरी चांगला. कळलं का? ओ आयो, कशाला रेस करताय? हा, आधीच गाडी तुमची रिवर्सला लागली. गॅस पण संपत आला. गप्प बस. श्री, आता तूच काय ते ठरव. ठरवायचं काय आहे आजी? ठरलेलं आहे. ह्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. नाही नाही, तुला या घरातून या सगळ्यांसमोर उचलून घेऊन जाणार आपण. हे काय उचलून घेऊन जाणार? लगेच नाही नाही, निघतो मी. तू हे बघ, संस्कृती तो डायलॉग माहिती ना आपल्या रिक्षाच्या बाहेर काय श्लोक लिहिलाय तो? शायरी आहे ती, शायरी. शायरी. हा, ती शायरी तोंडपाठ आहे आपली. म्हणून दाखव ना. म्हणून दाखवतो आता. थांब, तोंडपाठ आहे. छान म्हणतो. काय घेऊन बसला? हा? आपने खुर पर निगाह कर. खुर पर नाही रुख खुर काय बैल आहे किती काय आहे? हा? खुर काय खुर? ठीक है ना. अपने रुख पर निगाह करने दो, खूबसूरत गुनाह करने दो. वाह. रुख से पदार्थ हटा दो. पडदा पदार्थ काय हटावं? ठीक है ना, ठीक है ना. आई आहे मी. रुख से पर्दा हटा दो. हाँ. ए जाने है, ए जाने है. है नाही रे. हया जाने ए जाने, ए जाने हया आज दिल को तबाह करने दे. झाला तबा. निघ निघ लवकर. अभिजित चव्हाण. जा, आम्हाला गुरुनाथ सारखा मुलगा पाहिजे हिच्यासाठी. परत येतो. संस्कृती इथं येऊन उचलून घेऊन जातो. जा नाही तर बेबी आता मारेला तुला आता. ए बाप, चल. तर आज पाहुणे आलेले आहेत. थुकरेटवाडीमध्ये खूप मजा येते आणि प्रत्येकाला चिंता असते ती वर्तमानाबरोबरच भविष्याची. तीच चिंता मिटवण्यासाठी आता इकडे एक भविष्य व्यत्यय माणूस येतोय. सगळ्यांचंच परिचयाचं हे नाव चंद्रविलास पाजील असं त्यांचं नाव आहे. आणि ते येतात आणि भविष्य सांगून जातात. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं भविष्य ते सांगणार आहेत, त्यांच्या हातातच आहे ते. बघूयात मग आता कुणाचं भविष्य काय सांगणार आहेत. जोरदार टाळ्या.
नमस्कार 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 मी तुमच्या सगळ्यांचा दोस्त आणि सगळ्यांचा होस्ट बुचे. माझं नाव बुचे. अतिशय मनापासून तुमचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आणि या निमित्तानं जो आपण इथे कार्यक्रम घेणार आहोत राशी चक्रम या कार्यक्रमात म्हणजे ते संस्कृत आहे, त्याचा अर्थ वेगळा नका न लावतो आम्ही, ते संस्कृत वाटतं, बाकी काय नाही. तर आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात अशा एका माणसाला ज्याला पाहण्यासाठी ऍक्च्युली कुणीच उत्सुक नसतं, पण आम्ही त्यांना बोलवतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चंद्रविलास फाजिल यांच्यासाठी. क्या बात है, क्या बात है. नमस्कार नमस्कार नमस्कार. फार दिवसांनी आपण भेटलो. हो हो. प्लीज विराजमान व्हा. हा हा. येस. बरेच दिवस तुम्ही दिसला, कुठे होता इतके दिवस? हिमालयात गेलो होतो सिद्धीसाठी. हो ते बघितलं परवा, हॉटेल हिमालयावर दाड पडले तिथे सापडले ते. तिथे काय बोलतोय? बेटिंग करत होते मॅचवर, 21 रुपयाचा सट्टा लावला. असं काही इज्जत करा. नाही एवढा कमी का लावला म्हणून अटक केली तुम्ही, बाकी काय नाही. काहीतरी त्याचा अर्थ तरी ठेवा त्या गोष्टीचं काहीतरी काय असं. करताय? जरा इज्जत ठेवा ना, म्हणजे पाहुणे आले तेवढे नवीन नवीन काय. नाही पाहुणे आलेलेच आहेत, पण ते सगळीकडे सांगत फिरत असतात की हे माझे शिष्य आहेत. जसं तुम्ही तांबडे बाबांचे शिष्य आहात. कोण होते का तांबडे बाबा आहेत तसे हे सुद्धा तांबडे बाबा आहेत. यांचे दोन्ही तांबडे असतात बाहेर निघाले की. काय तुम्ही करताय असं जरा? उद्योगच तेवढे असतात, तर होणार काय तुमचं? तुम्हाला माझं सामर्थ्य माहिती नाही. काय कसलं सामर्थ्य? तुम्हाला सांगू सामर्थ्य माझं? सांगा. पाठ. बघायचंय तुम्हाला? पाठ असलं तर सांगा. पाठ म्हणजे काय बघायचंय का तुम्हाला? सांगा, सांगा. Please don't laugh. This is very serious business. तुम्हाला मी म्हणलं काहीतरी उगाच आपलं करते ध्यान बिन. कसलं काय केलंय तुम्ही असं सामर्थ्य तुमचं? कोणीतरी तुमच्याबद्दल काय बोलतंय का चांगलं इथं? नाही बघा ना, आता मी मिलिंद शिंदे सर, मिलिंद शिंदे त्यांना मी मोत्याची अंगठी दिली होती. यांना? हो बर. काय बरोबर वा वा वा. हा. शशांक सर, बर. यांना मी पोळ्याची अंगठी दिली होती. पोहळ्याची अंगठी दिली. काय बरोबर क्या बात आहे. संस्कृती बालगुडे, हा. हिऱ्याची अंगठी दिली होती. वा वा वा. मग तरी पण नाही घेतली. का? काय माहिती, नाहीच घेतली. देत होतो, नाही घेतली. म्हणलं घे, भरभराट होईल. ऐकायला नाही. अच्छा, चेहरा बघूनच त्यांना नको वाटले असेल. ते म्हणले असतील हिरा हा खाणीतच बरा.